नमस्कार मित्रांनो, साधी माणसं ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की आता रायाने जयला पंजा लढवण्यासाठी बोलवलं आहे. तर जय बोलत असतो, मी काय घाबरतो काय तुझ्यावर पंजा लढवायला. तर यावरती राया बोलतो, तू काय करतोयस, खोटारडेपणा करतोयस, माझ्या पाठीमागं आईचं कान भरायचं काम करतोयस ना. तर जय बोलतो, जे लग्न होणार नाही त्याबद्दल आईला कशाला स्वप्न दाखवून ठेवायची, मी काय तुला घाबरतो काय, चल बघ कोण जिंकते ते. तर राया बोलत असतो, बघूया. तर जय बोलतो, बघ कुणाच्या शिट्ट्या वाजतात ते आता लवकरच कळेल. तर राया बोलत असतो, शिट्ट्या कोणाच्या वाजणार आहे हे तुला कळणारच आहे. आणि जय, हे बघ पोरगी बी तीच, जागा पण तीच, फक्त तुझ्या जागी मी उभा असणार आहे घोरपड्या, असं बोलत असतो. आणि ह्या लहान भावाच्या लग्नाला मात्र तू यायचं असं त्याला बोलत असतो. जय बोलत असतो, ही फक्त तुझी स्वप्न आहेत आणि ती कधीही पूर्ण होणार नाहीत. मी हे लग्न होऊन देणार नाही, त्यामुळे त्याची तू काळजी करू नको, आणि जिंकणार तर मीच, असं ना जय बोलत असतो. ह्या दोघांच्या आता पंजा लढवायचं चाललेलं असतो. कधी जयकडं पारडं असतं तर कधी रायाकडं असतं. आता तेवढ्यातच आता जयचा हात खाली खाली येणार, तेवढ्यातच आता त्याच्या हाताला हाताची जोडी आलेली असती. नक्कीच कोणाची दुसरी तिसरी कोण नसून आलेली असती, निक्की. राया तिच्याकडे पाहतो आणि आता तसं तसं त्यांचा हात तिकडे जात असतो. राया जयला बोलत असतो, तुला काय वाटलं, ह्या राया कमजोर आहे, राया करून दाखवणारच आणि माझ्या मिस फायरबरोबर लग्न करून दाखवणारच. तेवढ्याच आता निक्कीनं जयच्या हाताला हात लावून आता रायाचा हात पाठीमागं पाडण्याचा प्रयत्न केला. निक्की बोलली, ए राया, जोपर्यंत ही निक्की जयसोबत आहे तोपर्यंत जय कधीही हारणार नाही आणि तुमच्या दोघांचं लग्न कधीही होणार नाही आणि तुम्हा दोघांना ही निक्की कधीही जिंकून देणार नाही, असं निक्की बोलते. आणि राया तिच्याकडे पाहत असतो. तेवढ्यातच आता आपल्या मिस फायरची एंट्री होते आणि आता रायाच्या हाताला हात लावणार आहे मिस फायर. मिस फायर म्हणजे आता मंजिरी रायाच्या हाताला हात लावून त्या दोघांचा हात पाडण्यासाठी येते. आता इकडे मात्र निक्की रागानेमध्ये बोलत असेल तर जिंकणारा म्हणजे आम्हीच, कारण की आता शेवटी जयची सोबतीदार मी आहे. आणि आता आली आहे आपली तिथं मिस फायर. मिस फायर आल्यानंतर मात्र त्यांच्या दोघांचा हात, जो रायाचा हात खाली पडणार असतो तो हात आता बरोबर उचलू लागली आहे त्याची मिस फायर. आणि मिस फायर पाठीमागून आता रायाचा हात पकडते आणि तिकडून आता ह्या दोघांना छानपैकी प्रत्युत्तर देणार आहे. मिस फायर बोलते, निक्की, एक गोष्ट लक्षात ठेव, रायाला हरवणं ह्याआधीही तुम्हाला सोपं नव्हतं आणि आता जेव्हा मिस फायर त्याच्या सोबतीला असेल त्याची, तेव्हा तर ते कधीही शक्य नाही. जिंकणार तर आमचं प्रेमच, लग्न तर आमचं होणारच. आणि असं बोलून ते दोघेही मिळून त्या दोघांचा हात हरवतात आणि हात खाली पाडतात. आणि त्यानंतर ते दोघे बोलतात की आता काही जरी झालं तर लग्न तर आमचं होणारच, आमची वरात तर निघणारच आणि बँड तर तुमचा वाजणारच, असे ही दोघे जयला निक्कीला बोलतात. आणि आता जयला खूप राग आलेला असतो, कारण की आता ह्या दोघांचं लग्न होणार आहे आणि आता ते शेवट झाला, ते दोघे तर जिंकले. आता हे त्याच्या लक्षात आलं होतं, रिअलमध्ये पण जे झालं त्यामध्ये पण जिंकले आणि या खेळामध्ये पण जिंकले हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि जय मात्र आता त्याचा हात खाली पडल्यानंतर तिथून जाणार असतो. पण निक्की मात्र अजून हार मारलेली नसते. निक्कीचा मात्र हात जयकडे असतो आणि ती टक लावून लक्ष देऊन खेळत असते. पण आता शेवट काय होतं आपल्याला चांगलंच माहीत आहे, कारण शेवट हा मात्र सत्याचाच होतो. आणि आता ह्या दोघांनी, राया आणि मंजिरीने ह्या दोघांचा हात खाली पाडलेला आहे. आणि जय मात्र तिथून रागाने निघून जातो. आणि आता निक्कीला राया बोलतो, ए निक्की, कळालं ना तुला काय होतं ते, काही जरी झालं तर आमच्या दोघांचं लग्न होणारच आहे, मंजिरी ही निक्कीला दरडावून सांगत असते. त्यावरती राया बोलतो, कळालं का तुला, चल निघायचं आता इथून, तू काय त्या घोरपड्याला घेऊन ये, नाही अजून कुठल्या माणसाला घेऊन ये, पण जे होणार ते आमचंच होणार आहे, आम्ही सत्याची बाजू आहे आणि तीच खरी होणार आहे, आमचं प्रेम जिंकणार आहे, तू कितीही डाव टाक काही फरक पडणार नाही, असं राया बोलतो. तर एवढ्यातच निक्की उत्तर देते, ए राया, विसरलंस काय तू मला अशा धमक्या देऊ नको, तुला खूप महागात पडेल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी हित आहे म्हणून जय हित आहे, एक गोष्ट कान उघडं ठेवून ऐकायचं, समजलं का. आणि मला हे असलं बोलून दाखवायचं नाही आणि अजून काय डाव संपलेला नाही, मी अजूनही डाव उलटा करू शकते हे तुला चांगलं माहीत आहे, असं निक्की रायाला धमकी देत असते. आणि त्याला जाणीव करून देते, कारण की त्याच्या आईच्या काळजीसाठी जय इथं राहिला आहे, कारण की मी त्याला राहायला सांगितले आहे आणि जोपर्यंत मी ह्या घरात आहे तोपर्यंत जय इथं राहणार, असं ना त्याला बोलून जाते. यावरती आता मंजिरी रायाला बोलते, राया, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं लग्न जरी ठरलं असेल तरी आपल्याला निक्कीवरती लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण ती अजून काय घुरघड्या करेल आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला डोळे उघडे ठेवून त्यांच्यावरती नक्कीच लक्ष ठेवायला लागणार आहेत, कारण ते अजून काही तर नक्कीच डाव टाकणार आपलं लग्न होईपर्यंत, असं आता मंजिरी
रायाला समजावून सांगत असते आणि रायाला पण हे पटलेलं असतं. इकडे आपण पाहतो काय, आता जय खूप निराश झालेला असतो आणि खाली बसलेला असतो. तर शशिकला बोलते, ए जय, काय झाले, डावात हारलास, एवढं काय होते, त्याला बघितलं तर तो डाव होता, तर असं काय होणार नाही. तर जय बोलतो, झालं, होणार आहे, आता काय होणार नाही, आता होणार त्या दोघांचं लग्न. तर यावरती शशिकला बोलते, ठरलेल्या गोष्टी कधी काय होतात का पूर्ण, अजून त्याला खूप वेळ आहे, तुझं लग्न ठरलं होतं म्हणजे झालं का. तर यावरती जय शशिकला बोलतो, उगाच माझ्या जखमेवरती मीठ चोळू नकोस, तू शांत बस, असा जय बोलतो. शशिकला बोलते, अरे तू काळजी करू नको, आता माझ्याकडे नवीन प्लॅन आहे. आता आपण काय करायचं माहिती आहे का, कुठल्याही पुरुषामध्ये पुरुषी अहंकार तो असतोच. आता आपण काय करायचं, तोच अहंकार रायाच्यातला जागा करायचा आहे. तर यावरती निक्की बोलते, म्हणजे काय करायचं. तर यावरती शशिकला बोलते, हे बघ, काही जर केलं तर आता ही रायाचं म्हणजे मंजिरीचं दुसरं लग्न आहे, तिचा पहिला नवरा असणार आहे. मग हे आपल्याला दरवेळी रायाला जाणवून द्यायचं आहे की तू दुसरा आहेस, तुला तुझ्या वाट्याला उरलेलं प्रेम येणार आहे. काही जरी झालं तर तिचा पहिला नवरा मिहीरच होता, तिचं पहिलं प्रेम मिहीरच होतं आणि सगळं प्रेम त्याच्यावरती होतं, उरलं सुरलेलं तुला भेटणार आहे. हे आपण त्याला वेळोवेळी दाखवून द्यायचं आहे. हा आता शशिकलाचा नवीन प्लॅन आहे. जय मात्र शशिकलाचा प्लॅन ऐकत असतो, कारण की शशिकला आता काय तर वेगळं करणार हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. मग शशिकला सांगते, तुला एकच गोष्ट सांगते, आपण हा ना रायाचा पुरुषी अहंकार बरोबर त्याला चिमटायचा, त्याला दाखवून द्यायचं प्रत्येक वेळी की तुला काय उरलं सुरलं प्रेम भेटणार आहे, तू काय दुसरा नवरा आहेस, पहिला आहेस का, चल आता कामाला लागू, असं बोलून आता निकीला तिथून घेऊन जाण्यासाठी निघते. जय मात्र आता तिच्याकडे पाहत असतो, कारण की आता ह्या दोघांचा नवीन डाव नक्की सक्सेसफुल होणार असं दिसत असतं. आता शशिकला काय करते, जाते जिथं निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी दिलेल्या असतात आणि त्या माणसाकडे जाते आणि बोलते, ए मंजिरीच्या लग्नाच्या पत्रिका तुझ्याकडे दिलेत ना. तर तो माणूस बोलतो, हो, तिचा भाऊ घेऊन आला होता. तरी बोलते, ही धर, पैसे धर, असं करून ना त्याला पैसे देते आणि बोलते, ही 5,000 रुपये आहेत, कळाल का, मी सांगते त्याप्रमाणे करायचं, मी सांगते तशी पत्रिका लिहायची, असं त्याला बोलते. आणि तो माणूसही लगेच तयार होतो. त्यानंतर ती बोलते, दिकी वही पेन दिकी, तुला सांगते ते लिहायला. त्यानंतर ती एका कागदावरती तिच्याकडं वही आणि पेन घेऊन काही तर लिहिते आणि त्याला देते आणि बोलते, मी सांगितले ते तू छापायचं, तसंच छापायचं, असं बोलते त्याला. त्यानंतर तो तयार होतो आणि ते कागद दिल्यानंतर तो कागद वाचतो आणि आता तो बोलतो, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसंच करणार. आता शशिकला निक्कीने नक्की त्या वहीमध्ये काय लिहिलं असेल, निमंत्रण पत्रिकामध्ये काय चेंजेस केले आहेत आणि आता ती पत्रिका पाहून आता रायाचा पुरुषी अहंकार कसा दुखवणार आहे हे आपल्याला थोड्या वेळात पाहण्यास भेटणारच आहे. पण आता शशिकलाचा नवीन डाव नक्कीच पडलेला आहे आणि आता त्याचा काय परिणाम होतील ते आपण नक्की पाहणारच आहोत. आता आपण इकडे पाहतो, घरामध्ये आता जिजी स्वयंपाक करत असतात. जिजी स्वयंपाक करत असताना आता पाठीमागून मंजिरी येते आणि बोलते, अगं जिजी काय करतेस तू, तुला बरं नाही, हे सोड तू, मी करते, कशाला तू करत बसलीस, तुझी तब्येत बरोबर नाही, असं जिजीला म्हणत असते. तर जिजी बोलतात, अगं मंजिरी, अगं असून दे, मला करून दे ना, आता तुझं लग्न होणार आहे, आत्तापर्यंत तू आमच्यासाठी खूप केलंस, आता तू तुझ्या घरी जाणार, तिथंही तुला करावं लागणारच ना, त्यामुळे तू शांत बस, मी करते. तर यावरती मंजिरी बोलते, अगं जिजी अशी का बोलतेस तू. तर जिजी बोलतात, अगं आता मला ही सवय करून घेतली पाहिजे ना कामाची, बरेच दिवस झालं तुझ्या ह्याच्यावरती मी निवांत राहिले, पण आता आम्हाला सवय करून घेतली पाहिजे, सारखं मंजिरी मंजिरी करून उपयोग नाही ना, असं जिजी बोलत असतात. त्यानंतर मात्र हे ऐकून मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं. मंजिरी मनामध्ये विचार करते, खरंच मी गेल्यानंतर जिजी आणि नानांचं कसं होईल, जिजींना हे जमणार आहे का सगळं. तर यावरती जिजी बोलतात, हे बघी जगाचीच रीत आहे गं, पोटामध्ये 9 महिने लेकीला वाढवायचं, मोठं करायचं, खाऊ पिऊ घालायचं आणि नंतर तिच्या स्वप्नातल्या राजकुमारबरोबर तिला पाठवून द्यायचं, पण तू खरंच जा आणि तुझा संसार चांगला कर, ती रायन तुम्ही दोघं खरंच चांगली सुखात राहा, असं बोलून परत जिजी इकडे तोंड फिरून स्वयंपाक करू लागतात, कारण की त्यांना खूप भरून आलेलं असतं. तर यावरती मंजिरी बोलते, जिजी तुम्हा दोघांना दुःखामध्ये बघून मी कशी सुखामध्ये राहू गं. तर यावरती जिजी बोलतात, अगं वेडी आहेस का तू, हे दुःख असं आहे की प्रत्येक आईवडिलाला हवं असं असतं, हे रूढीनुसार चालत आलेलं आहे ना गं, लग्न करून मुली तिच्या घरी जातात आणि हे चांगलंच आहे ना, आम्ही दोघे नक्की चांगले राहू, तू आमची काळजी करू नको, असं जिजी तिला समजावून सांगत असतात. पण मंजिरीला खूप वाईट वाटत असतं की आपण गेल्यानंतर जिजींचं खरंच खूप हाल होईल, जिजी आजारी असताना कसं सगळं हँडल करतील असं तिला वाटत असतं. पण जिजी तिला समजावून सांगतात, अगं हे जगाची रीत आहे, तू काळजी करू नको, आम्ही चांगले राहू, तू आत्तापर्यंत आमच्याबरोबर राहिलीस,
खूप झालं, आता तू तुझा नवीन संसार कर, नवीन संसारामध्ये रम. राया आणि तुम्ही दोघे एकमेकाशी चांगले राहा असं जिजी बोलत असतात. पण मंजिरीला वाटत असतं की खरंच माझ्यानंतर यांचं काय होईल, आता मी काय करू. त्यानंतर जिजीला ती रडत असते आणि जिजी पाठीमागे असताना जिजीला पाठीमागून मिठी मारते आणि खूप रडते. त्या दोघी खूप रडत असतात, कारण की आता जिजींना वाईट वाटत असतं की आता लग्न जरी ठरलं असेल तर आनंदाचा अश्रू असतात, त्याबरोबर आपली लेक जाणार आहे ह्याचं दुःख कुठल्याही आईला असतं. लहानाचं मोठं करायचं आपण आणि त्यानंतर एवढी मोठी झाल्यानंतर परक्याच्या घरी पाठवून देणं हे कुठल्याही आईसाठी तेवढं दुःख असतं, तेवढं तसंच कुठल्याही मुलीसाठी पण तेवढंच जड असतं. कारण की आई वडिलांना सोडून एका दुसऱ्याच्या घरी जाणं आणि दुसऱ्याचं घर सांभाळणं ही कुठल्याही मुलीसाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यानंतर जिजी आता तिला समजावून सांगतात आणि बोलतात, मंजिरी तू आनंदात राहा, छानपैकी आपण लग्नाचा कार्यक्रम करू, काळजी करू नको आणि वेड्यासारखी बोलू नको, ही सगळ्यांनी करायचं आहे, मीही तेच केलं आहे, तूही तेच करणार आहे, सगळं वर्षानुवर्ष हेच चालत राहणार आहे असं तिला समजावून सांगतात. आणि आता पाठीमागून मंजिरी आईला मिठी मारते जिजीला आणि बोलते, जिजी खरंच असं बोलू नकोस. आणि त्यानंतर दोघीही खूप रडू लागतात. आता त्या खरं थोडा वेळ वातावरण शांत झालेलं असतं, कारण किती वेळ अशी असते की दोघींच्याही भावना खूप दुखावल्या गेलेल्या असतात. त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता रायाची मस्करी मात्र रिंगीन दोघं करत असतात. त्यावरती ती बोलतं, चला आता आपल्याला आपला पसारा गुंडाळा पाहिजे बरं का, आता इथं आपण राहू शकणार नाही असं रायाला बोलत असतात. आणि त्यावरती डिंकी बोलतं, आता काय आहे ना, आता सारखं आपल्याला ऐकायला लागल माझी बायको माझी बायको माझी बायको, हे सारखं शब्द आपल्या कानावरती पडणार असं ती दोघं मिळून त्याची चेष्टा करत असतात. तो मात्र आता त्या दोघांना काही तर तिथलं सामान घेऊन मारत असतं. गप्प बसा रे, काही पण बोलू नका रे असं मनामध्ये हसून त्या दोघांना मारत असतो. तेवढ्यातच तिथं आलेली असती मंजिरी आल्यानंतर ती दोघं कपडे घालतात, बोलतात नमस्कार वहिनी असं बोलतात आणि तिथून निघून जातात. पण मंजिरी जी आलेली असते खरंच तिचा मूड जरासा ऑफ असतो आणि ती चेहरा पडलेला असते आणि तिथं येऊन बसते. त्यावरती राया बोलतो, अरे अरे मिसफायर ये बस तू, आणि तिला लगेच बसायला खुर्ची देतो. मंजिरी थोडीशी शांत असते तर बोलतो, काय झालंय, तू काय शांत आहेस का, काय प्रॉब्लेम आहे का असं विचारतो. तुला काय केलंय का त्या घोरपड्यांनी केलं, शिशिका थांब त्यांना दाखवतोच असं बोलून आतमध्ये जातो. मोठं काय तर काठी घेऊन आलेलं असतं. तर यावरती मंजिरी बोलते, नाही राया त्यांचं काही नाही, त्यांनी काही मला केलेलं नाही, मग आपलाच पर्सनल विषय आहे त्यासाठी मी आले आहे असं बोलते. मग त्यानंतर ती खाली बसते. राया बोलतो, काळजी नको करू, खाली बस आणि मला सांग काय झालं एवढं, का तू टेन्शनमध्ये आहेस, तुला कोण काय बोललंय का मला सांग असं बोलत असतो. त्यालाच वाटलेलं असतं की एवढी शांत आहे म्हणजे आता नक्कीच त्या शशिकलाने आणि निक्कीनं काहीतरी हिला केलं असेल, कोणतं काहीतरी बोललं असेल म्हणून ती शांत झाली असेल, म्हणून ते दांडकं घेऊन आलेलं असतो त्यांना मारायला. तर यावरती मंजिरी बोलते, अरे नाही बाबा ते तसं काही नाही राया, आपल्या दोघांचा विषय आहे असं बोलते. मग त्यावरती राया बोलतो, बोल ना काय झालं आहे. तर यावरती ती बोलते, तू विसरला आहेस का रे आपलं काय ठरलं होतं ते. त्यावरती राया बोलतो, काय कुठलं बोलतेस तू, कुठल्या विषयाबद्दल. तर त्यावरती मंजिरी बोलते की लग्नानंतर आपण जिजींना नानांना एकटं सोडायचं का. यावरती राया मात्र मग हसायला लागतो, अगो बाई खुळी बिळी आहेस का काय मिसफायर, मला किती मोठं टेन्शन आलं होतं, एवढ्याशा गोष्टीसाठी तू नाराज आहेस का. तर यावरती मंजिरी बोलते, राया ही तुझ्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं बोलल्यानंतर राया बोलतो, हे बघ मिसफायर, ज्या दिवशी मी तुला मग स्वीकारलं माझ्या आयुष्यामध्ये त्या दिवशी मी नाना आणि जिजींना माझा आईवडील म्हणून स्वीकारलं आहे असं बोलत असतो. तर यावरती मंजिरी बोलते, हे बघ राया आत्ता बोलतोयस तू खूप वेगळं आहे, पण लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी बदलणार आहे, वाटते तेवढं सोपं नाही रे ते. गावातली माणसं तुला काही पण बोलती, घरचा बनवून राहिला आहेस, घरच्यांचं घरचं खात आहे, हे तुला खूप लोक बोलणार आहेत, टोमणं देणार आहेत. तर यावरती राया बोलतो, हे बघ जगाचा विचार मी करत नाही, कोण काय बोलेल कोण काय म्हणेल त्याचा मी विचार केला नाही, माझ्यासाठी जिजीन नानांनी खूप केलं आहे, मग एक मुलगा बनून मी एवढं त्यांच्यासाठी करू शकत नाही का, त्यांच्याजवळ राहू शकत नाही का. तर यावरती मंजिरीचं बोलणं असतं, काही नाही राया तुला वाटतंय तेवढं सोपं नाही रे, कारण गरजही राहिल्यानंतर त्या मुलाला खूप बोलणं ऐकून घ्यावं लागतं, सासू सासऱ्यांच्या जीवावरती राहते असं बोलणं लोक बोलत असतात, ते तुला खरंच त्रास सहन होईल का असं मंजिरी बोलत असते. तर राया बोलतो, मिसफायर एक गोष्ट लक्षात ठेव, नाना आणि जिजी माझ्यासाठी वेगळं कोण सासू सासरे नाही, तर माझ्या आईच वडील आहे, त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे आणि त्यांच्यासाठी हा मुलगा एवढंच करू शकतो, त्यामुळे तू त्याची काळजी करू नको. आणि आता तुला जर टेन्शन घ्यायचं असेल ना कशाचं तर ते आपल्या लग्नाचं घे, हे घेऊ नकोस असं ते मंजिरीला बोललेलं असतो. पण मंजिरी मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की किती जरी त्यानं बोललं समजावून सांगितलं तर घर जावईहून येणं हे त्याच्यासाठीही खूप जड जाणारं असतं हे मंजिरीला माहीत असतं. पण नाना आणि जिजींना सोडून इथं येणं हेही तिला शक्य नसतं, कारण की
त्यांनीही तिच्यासाठी खूप केलेलं असतं आणि आता त्यांच्या म्हातारपणाच्या काळी त्यांना सोडून येणं हे तिला पटत नसतं. आणि राया तिला समजावून सांगतो, तशी वेळ येणार नाही मिस फायर, मी नक्कीच सगळं सांभाळून घे, तू काळजी करू नको आणि तू आता त्याचं टेन्शन घेऊ नको, असं आता राया तिला समजावून सांगतो. आता मंजिरीला ते खूप आवडलेलं असतं. रायानं तिला समजावून सांगितलेलं असतं आणि तिला आता धीर आलेला असतो की आता जिजींना टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की राया माझ्यासोबत आहे आणि राया नक्कीच घरजावे होण्यासाठी तयार आहे, त्यांना आता बोलून दाखवलेलं असतं. आणि आता तो तिला खरंच हसवायचा प्रयत्न करत असतो आणि लाजून बोलत असतो, आता टेन्शन घ्यायचं ते फक्त आपल्या लग्नाचं आणि लग्नाच्या तयारी लागायचं, असं बोलून आता ते दोघे एकमेकाला मिठी मारतात आणि मनामध्ये खूप खुश असतात. आणि खरंच तेव्हा तो वेळ अशी असते की एक माणूस घरजावई होण्यासाठी सुद्धा तयार आहे आपल्या प्रेमासाठी, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त आणि फक्त रायाच करू शकतो. इकडे आपण पाहतो की आता लग्नाची पत्रिका छापून आलेली असते आणि आता आलेला असतो दादा पत्रिका घेऊन बोलतो, हे बघा नाना, लग्नाची पत्रिका छापून आली आहे. तर रुचिता म्हणते, दे बघू, मला बघायची आहे, मी बघते ना कशी आहे पत्रिका, छान आहे ना. तर यावरती नाना बोलतात, अगं असं नाही, लग्नाची पत्रिका आधी देवासमोर ठेवायची आणि त्यानंतर आपण उघडून पाहायची, असं बोलत असतो. तर यावरती दादा बोलत असतो, शंतनू बोलतो, छान आहे ना कलर, आवडला ना तुम्हाला नाना, कसा वाटतोय कलर, असं बोलत असतो. तेवढ्यातच आता तिथं राया येतो. मग नाना बोलतात, आता काय नाही, आधी लग्नाची पत्रिका देवापुढंच ठेवायची त्यानंतर सगळ्यांनी बघायची. मग आता राया आलाय ना, आता एक काम करा, तुम्ही दोघे जाऊन देवापुढे ठेवा पत्रिका, त्यानंतर आपण पाहू, असं बोलतात. मग राया आणि मंजिरीला पत्रिका नेऊन ठेवण्यासाठी सांगतात. तेवढ्यातच आता शशिकला जागेवरून उठते आणि शशिकला बोलते, हो हो ठेवा देवापुढं, पण एक काम करा, आता उघडून तरी बघा, काय चूक वगैरे नाही ना, असं बोलते. आणि आता सगळ्यांचं तोंड पाडण्याचा प्रयत्न करते, कारण की तिचं हे बोलणंच तसलं असतं. ती बोलते, काय ना, कसं असतं ना, त्या माणसाकडे खूप कामं असतं, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक वगैरे जर झाली तर काय बरोबर नाही ना, म्हणून म्हणते मी, देवापुढे ठेवण्याआधी पत्रिका चेक करून बघा, असं आता बोलते. आणि आता काय करते ती पत्रिका स्वतःच उचलते, बोलते, राहून दे, मीच बघते काय चूक वगैरे आहे का, असं बघून ती पत्रिका बघते. परत म्हणते, वा, कलर तर भारीच आहे बरं का पत्रिका, असं म्हणते आणि नंतर वाचायला लागते. त्यावरती म्हणते, हां, ची चौका मंजिरी, वा 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 वा, छान लिहिलं बरं का अक्षरात. आणि त्यानंतर ती खाली वाचते, अरे हे काय, मिहीरचं नाव कसं यावरती आलं, असं बोलते. आणि सगळ्यांना मात्र शॉकमध्ये टाकते, कारण की पत्रिकेवरती तिनं त्या माणसाला रायाचं नाव न टाकता तिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव टाकायला लावलं होतं. आणि मिहीरचं नाव ऐकल्यानंतर मात्र आता रायाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि त्याचा चेहरा पडलेला असतो, कारण की शेवटी कोण जरी असलं तर त्याचा अहंकार दुखणे हे साहजिकच असतं. मंजिरी विचार करते, असं कसं झालं, दादाकडून चूक झाली का काय, रायाचं नाव येता मिहीरचं नाव कसं काय पत्रिकेवरती आलं. आता मात्र आता ही जखमेवर मीठ चोळ्यासारखी शशिकलानं मात्र चालू केलेलं असतं. बापरे, म्हणजे मला हे माहीत होतं लग्नामध्ये मुलीचं नाव बदलतात, पण मुलाचं नाव बदलतं ते मी पहिलंच ऐकलं बरं का, काय भारी आहे बरं का राया, तू नाव बदलायला पण तयार झालास, असं तिच्या मनामध्ये संशय निर्माण करते आणि दाखवते की पत्रिकेवरती त्याचं नाव नाही तर मिहीरचं नाव आहे, म्हणजे मंजिरीच्या पहिल्या नवऱ्याचं नाव, वा 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 वा, काय प्रेम असतं ना, पहिल्या नवऱ्याचं नाव घेतात, नाव बदलतात, वा मस्तच, असं बोलत असते. आणि आता दादाला शॉक झालेला असतो, असं कसं झालं, मी तर पत्रिकेमध्ये रायाचं नाव टाकायला सांगितलं होतं आणि आता मिहीरचं नाव कुठून आलं. तर यावरती मंजिरी बोलते, हे काय झालं, कुणी नाव दिलं, मिहीरचं नाव कसं काय आलं यावरती, असं होता मंजिरी बोलत असते. तर तेवढ्यातच मात्र आता ह्या दोघींनी, निकीन आणि शशिकलानं चालू केलं त्याचं कान भरणं. आणि आता जय मात्र हसायला लागलेला असतो, कारण की आता जयच्या लक्षात आलं आता पहिला डाव पडलेला आहे, आता पुरुषी अहंकार दुखवला जात आहे. तो आता रायाकडे बघून मनातल्या मनात विचार करत असतो. आणि आता मंजिरीला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की आता रायाला खूप वाईट वाटलं असेल मिहीरचं नाव आल्यानंतर, हे म्हणून ती जराशी शॉक झालेली असते. आणि इकडे आपण पाहतो काय निकी बोलते, हां काय आलं म्हणून नाव काय होते ना, शेवटी ती त्याचीच बायको आहे ना, मग काय ते काय होते, नाव बदललं म्हणून एवढं काय इशे होतंय. तर यावरती शशिकला बोलते, हो बरोबर आहे, शेवटी हा दुसराच नवरा, काय फरक पडतोय ना नाव बदललं तर, असं त्याला उगाचच खिजवायचा प्रयत्न करत असतात. आणि जय मात्र हे बघून मनातल्या मनात मन में लड्डू फुटा ऐसा खुश झालेला असतो. आणि इकडे आपण पाहतो तर खरं सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं आणि मंजिरीला खूप वाईट वाटतं का तर रायाला आता काय वाटलं असेल, मी हे मुद्दाम केलं आहे का, असं वाटलं आहे. आता नक्कीच आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो की आता मंजिरी बोलते, देवापुढे पत्रिका ठेवण्याआधी मला कोणाला तर ती पत्रिका द्यायची आहे. तर नाना बोलतात, कोणाला द्यायची आहे पत्रिका, तुला कोणासमोर आधी ठेवायची आहे पत्रिका. तर मंजिरी बोलते, मला ना रायाच्या आईसमोर ती पत्रिका द्यायची आहे. आता रायाच्या आईकडे पत्रिका घेऊन आल्यानंतर तेही सगळे थांबलेले असतात. आणि रायाच्या आईच्या हातामध्ये जेव्हा मंजिरी पत्रिका देते तेव्हा ती बोलते, आई की आता
मंजिरी तुझा आणि मिहीरचा संसार चांगला होऊन दे. हा शब्द ऐकल्यानंतर मात्र सगळेजण शॉक झालेले असतात, कारण की मंजिरीबरोबर मिहीरचं नाव कसं काय घेतलं जात आहे ते सारखं सारखं हे त्यांना कळलेलं नसतं. त्यामुळे आता राय जरा खूप चिडलेला दाखवलेला आहे. त्यालाही वाईट वाटलेलं असतं, कारण की शेवटी पुरुषी अहंकार थोडासा दुखवलेला आहे. आणि जेव्हा रायाची आई म्हणते की मंजिरी आणि मिहीर तुम्ही दोघं चांगला संसार करा, त्या मात्र सगळे जरासे शॉक होतात. आणि मंजिरी मनामध्ये विचार करते की रायाच्या आईला माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव कसं काय माहीत झालं. आता यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे. या एपिसोडमध्ये एवढंच आपल्याला समजलं आहे की आता मिहीरचं नाव सारखं सारखं येत आहे.